त्या चमत्काराकडे वळूया. तुमच्या भाषेत चमत्कार, त्या चमत्काराकडे वळूया. मित्रांनो, चमत्कार नाही आहे. चमत्कार हा शब्द चुकीचा आहे. कारण विज्ञान ही गोष्ट शाश्वत आहे. विज्ञान ही गोष्ट शाश्वत आहे. त्यामुळे चमत्कार हा शब्द चुकीचा आहे. जे घडते ना त्याच्या मागे विज्ञान आहे. आपण फक्त त्याचा खुलासा न झाल्यामुळे आपण त्याला चमत्कार म्हणतो. त्या विज्ञानाचा खुलासा आपल्याला झाला नसल्यामुळे आपण त्याला चमत्कार समजतो. माझी आई ज्यावेळी लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्यावेळीचा हा प्रसंग आहे. त्यानंतरचा प्रसंग आहे. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, मी जे काही व्हिडिओ बनवतोय त्याच्या मागचा एकच उद्देश आहे, ते म्हणजे वास्तव तुमच्यासमोर ठेवणं. वास्तव मग कुठल्याही विभागातला असो, कुठल्याही विषयातला असो, ते वास्तव मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तसंच हा जो चॅनल आहे सनातनी वास्तव, तर सनातनचं वास्तव तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओला मी शीर्षक देताना त्याच्यामध्ये चमत्कार हा शब्द वापरलेला आहे. चमत्कार हा मुद्दामून वापरला आहे. कारण ह्यापूर्वीचा जो मी भाग बनवला आहे त्याच्यामध्ये चमत्कार हा शब्दाचा वापर नाही केला आहे. पण मित्रांनो, आपले जे श्रोते आहेत, दर्शक आहेत, जे व्ह्युअर्स आहेत, यांना असं काहीतरी चटपटी हवं असते. काहीतरी चटपटी, काहीतरी विचित्र. आणि ते विचित्र नावं असतील, विचित्र चटपटी काहीतरी नावं असतील किंवा काय असेल तर ते बघायला येतात. आणि हेच आपलं दुर्दैव आहे. सनातन्यांचं हेच मोठं दुर्दैव आहे. का? त्यांनी वास्तव कधी जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला. पुराणामध्ये काय आहे ते मी सुद्धा वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठे कमतरता आहेत, कुठे कमजोर आहेत, काय चुका आहेत हे मी वाचलेलं आहे. त्याचा अभ्यासही केला आहे आणि त्याचे परिणाम पूर्ण जग भोगतोय. बायबलमध्ये काय आहे त्याचाही मी अभ्यास केला आहे. कारण आधी आपल्याला जर एखाद्यावरती बोट ठेवायचं असेल तर ते वाचणं, त्याचा अभ्यास करणं, अध्ययन करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. पण सनातन न वाचता, सनातनचे ग्रंथ न वाचता, ते 4 वेद न वाचता, ते 18 पुराण न वाचता, ते 6 शास्त्र न वाचता, उपनिषद न वाचता अनेक ग्रंथ आहेत. आयुर्वेदावरती आहेत, ज्योतिषशास्त्रावरती आहेत, अनेक विषयावरती आहेत. ते ग्रंथांचं आकलन न करता, अभ्यास न करता आपण काय करतो? फक्त टिप्पण्या करतो आणि आपल्याच धर्माला बेइज्जत करतो. आधी तुम्ही जाणून घ्या, समजून घ्या की गीता रहस्य कोणी वाचलेलं नाही आहे. आणि वाचलं असेल तर फक्त वाचलं असेल, त्याच्यातून मनन चिंतन नाही केलं आहे, त्याच्यातला सार समजून नाही घेतला आहे, त्याच्यातला अर्थ समजून नाही घेतला आहे. हे दुर्दैव आहे मित्रांनो. गीता रहस्य, हे गीता रहस्य फक्त अर्जुनाला नाही ऐकवलेलं आहे, त्या अर्जुनाच्या मार्फत पूर्ण विश्वाला ते ऐकवलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि ते आजही उपलब्ध आहेत. त्या जगद्गुरूने, कृष्ण म्हणजे जगद्गुरू, त्या जगद्गुरूने पूर्ण विश्वाला बोध केलेला आहे त्या गीता रहस्यामधून. गीता एक बाई नाही, स्त्री नाही, एक मुलगी नाही आहे. आता नावं ठेवली जातात, पण त्या गीता नावाच्या व्यक्तीमध्ये किती अक्कल आहे आणि किती ती आपली अक्कल पाजळू शकते हे महत्त्वाचं नाही मित्रांनो. महत्त्वाचं काय? तर गीता रहस्य. तर गीता रहस्याचा जर तुम्ही अभ्यास केला नाही आहे, ते समजून घेतलेलं नाही आहे, आणि जर तुम्ही त्याच्यावरती टिप्पणी करतात तर तुमच्या बुद्धीची कीव केली जाईल. असो मित्रांनो, विषय महत्त्वाचा काय आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. चटपटी विषयासाठी मी हे चॅनल सुरू नाही केले. फक्त मनोरंजन नाही करत आहे, तुमचं प्रबोधनही करतोय. तुम्हाला वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय. भले वास्तवावर बोलू काहीतरी, ही जी मालिका मी आणलेली आहे, ही जी शृंखला मी आणलेली आहे, त्याच्या मागचा पण उद्देश तोच आहे. राजकारणावरती मी त्याच्यावरती बोलतोय. तर राजकारणातील सत्यता तुमच्यासमोर ठेवतोय, वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय आणि तो अभ्यासपूर्वक ठेवतोय. मित्रांनो, लक्षात आलं का?
आणखीन एक चॅनल आहे बोलायचं तरी काय. तर बोलायचं तरी काय याच्यावरती मी वास्तव उडवते आणि हे सनातनी वास्तव, सनातनचं वास्तव म्हणतो. असो मित्रांनो, आपण त्या गोष्टीकडे वळूया, त्या चमत्काराकडे वळूया. तुमच्या भाषेत चमत्कार, त्या चमत्काराकडे वळूया. मित्रांनो, चमत्कार नाही आहे, चमत्कार हा शब्द चुकीचा आहे. कारण विज्ञान ही गोष्ट शाश्वत आहे, विज्ञान ही गोष्ट शाश्वत आहे. त्यामुळे चमत्कार हा शब्द चुकीचा आहे. जे घडते ना त्याच्या मागे विज्ञान आहे. आपण फक्त त्याचा खुलासा न झाल्यामुळे आपण त्याला चमत्कार म्हणतो. त्या विज्ञानाचा खुलासा आपल्याला झाला नसल्यामुळे आपण त्याला चमत्कार समजतो. असो मित्रांनो, तर मी तो चमत्कार तुमच्यासमोर ठेवतो तुमच्या भाषेत. तर ती खरोखरची आहे, काय आहे, एक लीला आहे. ती योगसिद्धी आहे, सद्गुरूची लीला. मित्रांनो, ह्या पूर्वीच्या भागात तुम्ही ऐकलीच असेल ही गोष्ट, ही माहिती. तर माझी आई ज्यावेळी लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती, त्यावेळीचा हा प्रसंग आहे, त्यानंतरचा प्रसंग आहे. मित्रांनो, तिथे मी तिला भेटायला जात होतो आणि तो चमत्कार तुम्ही माझ्या भागामध्ये ऐकला असाल. तो कसा काय चमत्कार घडला माझ्यासोबत. तुमच्या भाषेत चमत्कार हा शब्द वापरतोय मी मुद्दामून. मित्रांनो, ही सद्गुरूची लीला होती आणि तशीच सद्गुरूची लीला माझ्या आयुष्यात अगदी प्रत्येक टप्प्यावरती घडत आलेली आहे. प्रत्येक टप्प्यावरती तिचा अनुभव भरपूर आहे. म्हणून मी म्हणालो की एवढं मोठं गाठोडं आहे, त्याचे जर मी त्या अनुभवाचे गाठोडं जर तुमच्यासमोर सोडायचं ठरवलं तर लाखोनी माझे अनुभव तुम्हाला मी शेअर करू शकतो. असो मित्रांनो, काय घडलं त्यावेळेला, ती तिथे ॲडमिट होती आणि काही दिवसानंतर म्हणजे त्याच काळामध्ये की आता तिला डिस्चार्ज घ्यायचं आहे अशी बातमी माझ्या कानावर आली. आता तिला 2 दिवसात डिस्चार्ज घ्यायचं आहे अशी बातमी माझ्या कानावर आली. मित्रांनो, मला पूर्ण खात्री आहे, पूर्ण माहिती आहे. कारण त्या हॉस्पिटलमधून तिची जी हे केली जात होती, जांच पडताळ केली जात होती, तिला जे तपासलं जात होतं, त्याचे सगळे रिपोर्ट माझ्याकडे आहेत. ते सगळे रिपोर्ट मी काढून घेतलेले आहेत. काय नक्की घडते आहे, काय नाही घडते, सर्वाची मला अनुभूती होती. सगळ्या गोष्टी मला माहीत होतं. तरीसुद्धा मी ते ॲक्सेप्ट केलं की तिला डिस्चार्ज घेऊन घरी आणायचं आहे. असं 1 दिवस अगोदर मला कळलं. तर ठीक आहे, पण तिचा श्वास मला मिळावा ही अट होती. शेवटचा श्वास मला मिळावा आणि त्या श्वासापासून मला काय करायचं होतं, तिच्यासाठी तिची सेवा करून मला तिला उभं करायचं होतं. मित्रांनो, त्याप्रमाणे माझ्यामध्ये त्याने ते ॲग्री केलं असं मला वाटते आणि तिला घरी आणायचं आहे. पण आता घरी आणायचं आहे, दुसरा दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवशी माझ्याशी संपर्क साधला गेला. बाबा, मी घरी आणतो आहे, पण व्हेंटिलेटरची हे होत नाही आहे, पूर्तता होत नाही आहे, की व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकत नाही आहे, ही अडचण झाली आहे. जर घरी आणल्यानंतर तिला व्हेंटिलेटर लावावं लागणार काही वेळासाठी, काही क्षणासाठी, त्याची पूर्तता होत नाही आहे. मित्रांनो, यावेळी माझ्या कुटुंबातील एका सदस्याने माझ्याशी संपर्क साधला होता. मग त्या सदस्याचा एक परिजन, त्याचा नातेवाईक, त्या सदस्याचा, तो सुद्धा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये कामाला होता. त्याच्याशी त्यांनी संपर्क साधला असं त्याचं म्हणणं आहे, पण तोही उपलब्ध करू शकला नाही. आता तो प्रश्न उपस्थित झाला आहे. आता तो व्हेंटिलेटर तर हवा आहे. त्यांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला आहे, तू म्हणतोयस आईचा शेवटचा श्वास, तर व्हेंटिलेटरची तयारी कर, तो उपलब्ध कर, त्याची पूर्तता कर. आता ते मी स्वीकारलं. हां, ठीक आहे, चल तू घेऊन ये. किती वेळात येणार आहेस तू? तासाभरात आम्ही तिथून निघणार आहोत. म्हणजे तासाभरात निघाल्यानंतर तिथून बांद्र्यावरून त्या लीलावती हॉस्पिटलमधून परत घाटकोपरला पोचेपर्यंत माझ्या मते अर्धा 1 तास लागेल. पण ॲम्ब्युलन्समधून येणार आहे, जास्तीत जास्त अर्धा तास, त्याच्यावरती जाणार नाही. म्हणजे मी 1.5 तास पकडला आणि या 1.5 तासामध्ये मला तो व्हेंटिलेटरची उपलब्धता करून ठेवायची आहे.
मित्रांनो लक्षात घ्या, आता हा सर्वात मोठा गहन प्रश्न माझ्या समोर उभा राहिला आणि एवढ्या तातडीने करायचं आहे. वेळेची मर्यादा आहे. बोला आता काय करायचं. सद्गुरूची प्रार्थना केली, कारण मी त्यावेळी नुकताच पूजा करून उठलो होतो. सद्गुरूला आव्हान केलं, सद्गुरूसमोर हा विषय ठेवला. बघा आता मी प्रयत्न करतोय, करणार 100%, पण तुमची साथ हवी आहे, अशी मी प्रार्थना केली सद्गुरूसमोर आणि मी माझ्या कामाला लागलो. आता सुरुवात इथून की व्हेंटिलेटर उपलब्ध कुठून करायचा त्याची कल्पना नाही, माहिती नाही. व्हेंटिलेटर कसा असतो, जो कशा प्रकारचा आहे तोही मला त्यावेळी अंदाज नाही. आणि जो व्हेंटिलेटर मी बघितले होते हॉस्पिटलमध्ये याच प्रकारचा असेल किंवा आणि अन्य कुठल्या प्रकारचा असेल याची कल्पना नव्हती. इथून सुरुवात म्हणजे बघा मित्रांनो माझी अवस्था काय होती ती. तरीसुद्धा मी ठरवलं नाही व्हेंटिलेटर उभा करायचा, उपलब्ध करायचा आणि मी त्याच्या मागे सर्च करायला सुरुवात केली. मग काही माझ्या मित्रमंडळींची, काही लोकांशी मी संपर्क साधला. अगदी जे हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत डॉक्टरांशी संपर्क साधला, असे अनेकांशी मी संपर्क साधला. मग त्याने एक गोष्ट सांगितली, जर तुम्हाला, मला एक गोष्ट कळली, तुम्हाला हवं असेल तर प्रायव्हेट कोणतरी उपलब्ध करून देतो. प्रायव्हेटरित्या ती उपलब्धता होऊ शकते, कोणतरी भाड्याने ती देऊ शकेल. मग आता ते कोण देणार, पण समोरून मला कोणीही अमुक व्यक्ती तुम्हाला हे भाड्याने देईल असं कोणाकडून मला उत्तर मिळालं नाही. फक्त एक कळलं की ही गोष्ट भाड्याने उपलब्ध होऊ शकते, इथपर्यंत मला कळलं. आता काय करायचं. आता मोठ्या मोठ्या लोकांशी मी संपर्क साधला, जे ह्या क्षेत्रामध्ये आहेत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत, तरीसुद्धा त्यांनी ती उपलब्धता करून देऊ शकले नाही. सांगतो, कळवतो, सांगतो, माहिती देतो वगैरे, बस ठीक आहे. बघूया, त्यांच्या फोनची प्रतीक्षा करत बसायची वेळ नव्हती त्यावेळेला. मग असाच विचार करत काय करू, कुठे जाऊ, असा विचार करत मी बिल्डिंग खाली उतरलो, माझ्या घरातून बाहेर पडलो आणि विचार केला की आजूबाजूला जे काय हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन चौकशी करावी. आणि तसंच मी खाली उतरलो आणि विचार करत होतो आता कुठून सुरुवात करूया. आणि बघा मित्रांनो, सद्गुरूची आज्ञा घेऊन, सद्गुरूची आशीर्वाद घेऊन मी बाहेर पडलो आणि इमारतीच्या गेटच्या बाहेर पडलो आणि विचार करत होतो आता कुठल्या दिशेला जाऊ, कुठे जाऊ. काही रस्त्याची माहिती नव्हती, त्या दिशेची सुद्धा माहिती नव्हती. कुठे पोचायचं आहे, कोणाशी संपर्क साधायचा आहे, अशा अवस्थेत मी होतो, अशा संभ्रमात मी होतो. आणि मी खाली जाऊन थोडा उभा राहिलो, गोंधळलो होतो. मग तेवढ्यातच एक नर्स माझ्या समोर येऊन ठाकली, अरे राजेश भाई, पहिचाना की नाही. मी लो कोण, आणि मी चेहरा तिचा बघितल्यावर मला थोडंसं अंधुक आठवलं. हां, बोला हां, पहिचाना आपको. मग मी थोडंसं आठवायला सुरुवात केली. हां म्हणत नाही कसं म्हणणार, तिने माझं नाव लक्षात ठेवलं होतं आधी, हीच मोठी गोष्ट आहे, महत्त्वाची आहे. इतक्या वर्षानंतर पण मी तिला ओळखू शकत नव्हतो. मग मी कन्फ्यूज होतो. मग म्हणलं हां, आणि काही क्षणामध्ये मला आठवलं, तिचं नावही आठवलं, मृणाल म्हणून. आणि ती सोना हॉस्पिटलमध्ये, म्हणजे इथेच आमच्या इथे भटवाडीमध्ये सोना हॉस्पिटल आहे, ते आता बंद पडलेलं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये ती नर्स होती आणि त्या हॉस्पिटलमध्ये मी टायफॉईडने आजारी होतो. एक 30-35 वर्षापूर्वी, म्हणजे त्यावेळी बाबा माझे होते, बाबा अहियात होते, त्यावेळीची गोष्ट आहे. माझ्या वडिलांनी तिथे ॲडमिट केलं होतं, म्हणजे मी त्यावेळी अत्यावस्थेत होतो आणि त्या अत्यावस्थेमध्ये माझ्या वडिलांनी मला तिथे ॲडमिट केलं होतं मित्रांनो. आणि इतकी अत्यावस्था होती की तिथे डॉक्टरने सांगितलं की ही व्यक्ती आणखीन काही काळ घरी राहिली असती तरी दगावली असती. टायफॉईड झाला आहे तिला. म्हणजे ज्यावेळी त्यांनी ज्यावेळी निदान केलं त्यावेळी त्यांना कळलं आणि त्यावेळी म्हणाले. आणि मी त्यावेळी चालत त्यांच्यावर गेलो होतो, कारण त्यांच्या मनाला कुठेही हे होऊ नये, म्हणजे एवढी अवस्था असूनसुद्धा मी माझ्या वडिलांचाही विचार केला होता. असो मित्रांनो, ती महत्त्वाची गोष्ट नाही आहे. तर मी पोचलो, म्हणजे तिथे
त्यावेळी ही नर्स तिथे होती आणि तिने माझी शुश्रूषा केली होती आणि तिथे काही प्रसंगामुळे तिने माझं नाव माझं लक्षात ठेवलं होतं. माझं घरही तिला लक्षात होतं. माझ्या घरी ती 2-3 वेळा येऊन गेली त्यानंतर. पण बघा, ती दत्त म्हणून माझ्यासमोर उभी राहिली त्या दिवशी, त्या क्षणी. मग ती विचारले, राजेश भाई आप क्या सोच रहे हो, ऐसा आप भयके भयके लग रहे हो, आपका चेहरा कुछ मुझे अलग लग रहा है, आप कुछ सोच रहे हो क्या. आता तीच समोरून मला विचारते कारण परिस्थिती तशीच होती माझी. म्हणलं हां सिस्टर, हाँ मैं थोड़ा सा संभ्रम में हूँ, कुछ मुझे सूझ नहीं रहा है. बोला क्या हुआ. बोला ऐसा ऐसा मसला मेरे सामने खड़ा हो गया, वेंटिलेटर की आवश्यकता है और वेंटिलेटर में खड़ा नहीं कर पा रहा हूँ और अभी मेरा एक 20-15 मिनट मेरे हाथ से निकल गए हुए. अभी मेरे हाथ में एक 1.25 घंटा बचा हुआ है. इतने ही में मुझे वेंटिलेटर खड़ा करना है, उसकी उपलब्धता करना है. तो क्या करूँ, समझ नहीं रहा है. तो बोले अरे डरो मत, मैं करती हूँ ना, मैं एक प्रयास करती हूँ. असं करून त्याने एक फोन लावला आणि त्याने विचारलं. पण त्यावेळी तिने समोरून फोन उचलला नाही आणि ती घाईमध्ये होती. तो एक काम करो राजेश भाई, ये नंबर लो, मैं वापस एक बार उससे बात करूँगी. वो भाड़े पे रेंट पे अपने को वेंटिलेटर देते, प्रोवाइड करते, उनके पास होगा तो आपको जरूर देगा. असं करून तिने त्याचा नंबर दिला त्या व्यक्तीचा आणि ती म्हणाली अब मैं उसके बाद मैं उससे संपर्क साधूंगी और उनसे मैं बोलूँगी राजेश भाई करके है मेरे दोस्त, वो आपसे संपर्क साधेंगे तो आप उनकी मदत कीजिए करके. ती सुद्धा घाईत होती. कुठेतरी तिला पेशंटला पेशंटवरती उपचार करायला जायचं होतं कारण तिने प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली होती. ती आता हॉस्पिटलमध्ये कुठे कार्यरत नव्हती. तर कोणतरी जे हे आहेत ज्यांच्याकडे धन संपत्ती आहेत, पैसा आहे चांगल्या प्रकारे, ते आपल्या घरातच आपल्या आजाऱ्याला, आपल्या मरीजाला घरातच ट्रीटमेंट देतात, त्याची ती व्यवस्था करतात. त्यावेळी ती अशा लोकांसाठी उपलब्धता तिची होती. असो मित्रांनो, ती निघून गेली. मला हायसं वाटलं, चला एक मार्ग तर मिळाला, एक फोन नंबर तर मिळाला. मी घरी आलो, माझ्या पत्नीला सांगितलं की बघ असं असं झालेलं आहे, संपर्क मिळालेला आहे आणि मी आता तो संपर्क साधतोय, मी फोन लावतोय, 2-3 वेळा फोन लावला, तो फोन उचलत नाही आहे. मी गडबडलो, अरे काय, तिने सुद्धा फोन केला त्यावेळी फोन उचलला नाही, आताही फोन उचलत नाही आहे, काय झालं. सद्गुरूला प्रार्थना केली, बाबा बघा आता एक नंबर मिळाला आहे, एक व्यवस्था होण्याची माझ्याकडे एक हे मिळालेलं आहे, संधी माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे, पण आज ती व्यक्ती फोन उचलत नाही आहे. नक्की ते आहेत की नाही, नक्की काय अडचण आहे काय माहिती नाही. असं करून मी प्रार्थना करत होतो सद्गुरूसमोर. माझी पत्नी प्रार्थना करत होती, माझी मुलगीही प्रार्थना करत होती. आणि त्यानंतर काही वेळातच समोरून माझा फोन आला, फोन म्हणून. मग मी सांगितलं की असं असं आहे. त्याने सांगितलं मैं देता हूँ, रेंट पे देता हूँ मैं, मगर आज के तारीख में मेरे पास उपलब्धता नहीं है. जितने भी मेरे पास वेंटिलेटर है वो मैंने रेंट पे दे दिए, एक भी मेरे पास नहीं है. मी आता गडबडलो की आता काय करणार, एक सुद्धा त्याच्याकडे नाही आहे असं तो म्हणतोय. बोललो कौन आपका नाम क्या. मग त्याचं नाव विचारून घेतलं. त्यावेळी मला कळलं त्याचं नाव ऐकल्यानंतर की ती महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे. मग मी मराठीमध्ये बोलायला सुरुवात केली. भाऊ बोललो असा असा प्रश्न उपस्थित झाला आहे, तर आणखीन कोण असा तुमच्या संपर्कामध्ये, तुमच्या मित्रमंडळीपैकी कोणी किंवा आणखीन कोण असा रेंटनी देणारा, तर जरा बघा. एकात 2 रुपये जास्त पडले तरी चालतील, पण मी ते द्यायला तयार आहे. माझ्या आईचा प्रश्न आहे, माझ्या आईसाठी हवं आहे आणि तिला आता तासाभरात माझ्या घरी आणणार आहे. ती लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तिला व्हेंटिलेटरची आवश्यकता असणार आहे. आता त्याला प्रार्थना केली, कन्व्हिन्स केलं. मित्रांनो, त्यानंतर त्यांनी फोन ठेवला. मी विचार केला आता काय, मी तर बोललो आहे,
त्यांना मी सांगितलं आहे. आता त्याच्याकडून काय रिप्लाय येतात काय येतात मला माहिती नाही. मी सद्गुरूचं नामस्मरण माझं चालू होतं आणि काही वेळातच, अगदी जास्त नाही, 1-2 मिनिटातच त्याचा परत फोन आला की राजेश भाऊ तर टेन्शन घेऊ नका, मी एका ह्याची व्हेंटिलेटरची उपलब्धता करून देतो, सोय करून देतो. आता त्याचं भाडं किती? दिवसाला 1000 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, आता उपलब्धता तर झाली आहे, भाडं 1000 रुपये, डिपॉझिट 10,000 रुपये मिनिमम, म्हणजे ते घेतात 50,000 रुपये, पण मिनिमम 10,000 रुपये. म्हणजे त्यावेळी निगोशिएट झाला नव्हता, 50,000 रुपये सांगितले त्यांनी मला होते. 50,000 रुपये द्यावे लागतील म्हणून, डिपॉझिट म्हणून. कारण ती वस्तू आहे, यंत्र आहे, ते बिघडलं काय झालं तर त्याचा मोबाईलला त्याची भरपाई मला करावी लागणार. आता 50,000 रुपये द्यायचे आणि 1,000 दिवसाला द्यायचे, हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यावेळेला माझी आर्थिक परिस्थितीमध्ये अडचण होती, आर्थिक परिस्थिती डामाडोल झाली होती त्या क्षणी, त्यावेळेला. कारण मी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करून मोकळा झालो होतो. माझ्याकडे होती जी जमापुंजी ती मी इन्व्हेस्टमेंट केली होती माझ्या एका प्रकल्पामध्ये, एका व्यवसायामध्ये. आता ह्याची तर मी माहिती माझ्या पत्नीला सांगू शकत नाही किंवा आणखीन कोणाला सांगू शकत नाही की असं झालं आणि तसं झालं आहे. आणि मला कोणाकडे हात पसरायचे सुद्धा नव्हते त्या पैशासाठी. मग आता करायचं काय, कुठून पैसे उपलब्ध करायचे? मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मी माझ्या आईशिवाय कोणाकडेही पैशासाठी ज्यावेळी मला गरज निर्माण झाली, आर्थिक गरज निर्माण झाली, त्यावेळेला मी कधीही माझ्या आई व्यतिरिक्त कोणाकडेही हात पसरले नाहीत. म्हणजे हात पसरलेत ना, ते त्यांना आजमावून घेण्यासाठी पसरले असतील. त्याच्या व्यतिरिक्त माझा काही उद्देश नव्हता, काही गरज नव्हती मला. आणि मी माझ्या वडिलांकडे सुद्धा हात कधी पसरले नाहीत, तर इतरांकडे कसे काय पसरेन? पण मला आजमावायचं होतं. असो, तो विषय वेगळा आहे. तर मी आता हात पसरायचा नाही कोणाकडे, माझा स्वाभिमान आहे, माझा अभिमान आहे. मग काय करायचं? आता आईच जागेवर आहे आणि आईसाठीच मला पैसे उपलब्ध करायचे. काय करू? 50,000 रुपये कुठनं उभे करू? आणि परत तिला 1,000 रुपये द्यायचे. तर बायकोला सांगितलं, अगं बघ आपल्याकडे किती रुपये गोळा होत आहेत, काय होत आहेत, जर इकडे तिकडे कुठे ठेवले आहेत का बघ. इकडे तिकडे विषय करून, शोधाशोध करून एक 500 रुपये गोळा झाले. मित्रांनो बघा काय वेळ आली ती, ऐन वेळेला हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 500 रुपये फक्त. माझी पत्नी ही सुद्धा हलदिवाल झाली होती. या माझ्या पत्नीनेही मला साथ दिलेली आहे मित्रांनो, मी ती गोष्ट नाकारू शकत नाही आहे. असो तर मित्रांनो विषय. तर आता 500 रुपये आहेत, आता काय करायचं? कुठून पैसे उपलब्ध करायचे? थोड्या वेळाने त्याचा फोन आला, केळुसकर साहेब काय करू, तो आहे कसं काय तो तुम्ही घेऊन जाणार? आता प्रश्न निर्माण झाला, गाडी आहे माझ्याकडे, वाहन आहे, पण त्या वाहनामध्ये पेट्रोल किती आहे मला माहिती नाही, कारण बरेच दिवस तो मी वापरला नव्हता. या आईच्या गडबडीमध्ये ही गाडी वापरली नव्हती, त्यामुळे तिच्यात किती पेट्रोल आहे हेही माहिती नाही. आता जायचं आहे कुठेतरी, चेंबूरला जायचं आहे. आता चेंबूरपर्यंत मला मार्गक्रमण करायचं आहे, तर काय करणार? हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. सद्गुरूची जप आहे, सद्गुरूचं नामस्मरण माझ्या मुखात चालू आहे, तर काय करायचं? आता जर पेट्रोल टाकला, 500 रुपये पेट्रोलला जातील, मग तिथे काय देऊ? काहीतरी द्यायला पाहिजे ना ॲडव्हान्स म्हणून, की बाबा हे ॲडव्हान्स घ्या, बाकीचे पैसे तुम्हाला देतो काही वेळात, काही क्षणात. एकही रुपया नाही खिशात त्या 500 रुपयाच्या व्यतिरिक्त. आता जायचं कसं, काय करायचं, असा प्रश्न उपस्थित झाला. मित्रांनो लक्षात घ्या, अशा संभ्रमात आहे, अशा अडचणीत आहे, अशा कात्रीत मी सापडलो आहे की आर्थिक प्रश्न, वेळ कमी, मग काय करायचं? आता मित्रांनो ह्याच्या पुढची गोष्ट मी पुढच्या भागात तुम्हाला सांगेन. आणि त्यानंतर मी परत ज्योतिषशास्त्राकडे वळेन आणि पुढच्या त्या राशीबद्दल मी माहिती देईन. हा अनुभव मी तुमच्या शेअर केल्यानंतर, आणि असेच अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन. पण त्याला चमत्कार बघू नका,
ही योग शक्ती आहे, ते योगीराज आहेत, ते योगीराज आहेत. म्हणून आपण काय म्हणतो, आपण त्यांचा जयघोष करताना समर्थ सद्गुरू साईनाथ महाराज की जय, योगीराज परब्रह्म. लक्षात आलं का? राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री समर्थ सद्गुरू साईनाथ महाराज की जय. म्हणजे योगीराज असा आपण त्यांचा उल्लेख करतो. तेच योगीराज म्हणजे योग विद्यानी परिपूर्ण, त्या पंचमहाभूतावरती त्यांचं प्रभुत्व आहे. मित्रांनो, हे पंचमहाभूत तुमच्यामध्ये सुद्धा आहेत, प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये आहे. आणि तो योगीराज होऊ शकतो, पण त्यासाठी तेवढी मेहनत घ्यावी लागेल, तेवढा परिश्रम करावा लागेल. काही अंशी मी या पंचमहाभूतांवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. मी तितपत योगीराज नाही झालो अजून. कळलं का मित्रांनो? योगीराज नाही झालोय, पण काही अंशी म्हणजे माझ्या मते 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज मी ह्या पंचमहाभूतावरती ताबा मिळवलेला आहे, नियंत्रण मिळवलं आहे, ते सिद्ध केलेलं आहे. आणि जे ब्रह्मांडी तेच पिंडी. काय ब्रह्मांडी आहे? तर पंचमहाभूत, अग्नी वायू जल आकाश पृथ्वी, आणि तेच आपल्या पिंडात आहे. पिंडामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये, त्याच ह्याने आपलं शरीर बनलेलं आहे. अग्नी वायू जल आकाश आणि पृथ्वी. मित्रांनो लक्षात घ्या, याच्यावरती मी माझे एपिसोड बनवलेले आहेत, अध्याय बनवलेले आहेत, तुम्ही जाऊन ते बघू शकता. असो मित्रांनो, याच्या पुढच्या भागामध्ये, पुढच्या अध्यायामध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये मी उर्वरित गोष्ट तुम्हाला सांगेन. कारण काय होतोय, व्हिडिओचा विस्तार होतोय. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पटत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.